कोणत्याही दोन देशांमधला युद्धाचा निश्चित परिणाम काय असतो तर एक देश युद्ध जिंकतो तर दुसरा देश युद्धात पराभूत होतो। 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती हल्ला केला। युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणचे सुप्रीम लीडर खामेनेई यांचा मृत्यू झाला। त्यानंतर इराण पुढच्या काही दिवसात अमेरिकेला शरण येईल, इराणवरती अमेरिका आणि इस्रायलचं कंट्रोल येईल असं बोललं जात होतं। पण तसं काहीच झालं नाही। इराणनं हार मानली नाही, त्यानं अमेरिकेला प्रत्युत्तर दिलं। इराण लढत राहिला, संघर्ष करत राहिला। परिणाम हा झाला की हल्ला करणाऱ्या अमेरिकेलाच युद्धबंदीसाठी पुढाकार घ्यावा लागला। अमेरिकेनं इराणच्या अटी मान्य करून युद्ध थांबवण्यासाठी करार केला। थोडक्यात चित्र काय निर्माण झालं तर इराण विरुद्धच्या युद्धात अमेरिकेचा पराभव होतोय। अमेरिकेला इराणमध्ये रिजिम चेंज करायची होती, इस्रायलला इराणवर वर्चस्व निर्माण करायचं होतं, पण ते काहीच झालं नाही। उलट युद्धामुळे इराण आणखी मजबूत होऊन अमेरिकेचा प्रभाव कमी झाला असं विश्लेषण केलं जाऊ लागलं। पण प्रश्न हा आहे की हे खरंच घडतंय का? इराण अमेरिकेविरुद्धचं युद्ध खरंच जिंकतोय का? कारण युद्ध हे फक्त एका पातळीवर लढलं जात नाही, ते वेगवेगळ्या पातळीवर खेळलं जातं। युद्ध पूर्णपणे जिंकण्यासाठी सगळ्या पातळींवर शत्रूला मात द्यावी लागते। इराण अमेरिकेविरुद्ध हे करतोय का हा प्रश्न आहे। हा सगळा विषय नेमका आहे काय? इराण अमेरिका युद्धात नक्की जिंकतंय कोण? इराण युद्ध जिंकत नाही तर फक्त अस्तित्व टिकून आहे असं का म्हटलं जातंय? समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। युद्ध जिंकणं म्हणजे नक्की काय? कारण अमेरिकेनं इराणवरती हल्ला करून आपली लष्करी ताकद दाखवली। इराणच्या सुप्रीम लीडरला ठार मारून अमेरिकेनं आपण काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं। पण तरी सुद्धा अमेरिकेला इराणमध्ये सत्ता पालट करता आला नाही किंवा इराणवरती संपूर्ण विजय मिळवता आला नाही। दुसरीकडे इराणची IRGC अजूनही अमेरिकेला त्रास देऊ शकते। अमेरिकेनं हल्ला केला तरी त्याला उत्तर देऊन संघर्ष सुरू ठेवू शकते। पण याचा अर्थ इराणनं युद्ध जिंकलं आणि अमेरिकेचा पराभव झाला असा होत नाही। कारण युद्ध हे फक्त लष्करी आघाडीवर लढलं जात नाही, तर ते आर्थिक पातळीवरही लढलं जातं। इराण लष्करी पातळीवर अमेरिकेला उत्तर देऊ शकतो, पण आर्थिक पातळीवर काय? आर्थिक पातळीवर इराणचं किती नुकसान होतंय? या युद्धात कोणता देश जिंकतोय? हे उत्तर मिळवण्यासाठी हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे। अमेरिकेविरुद्धच्या युद्धामुळे इराणवरती दोन्ही बाजूंनी मोठं आर्थिक संकट आलंय। एका बाजूला अमेरिकेची नाकेबंदी आहे तर दुसऱ्या बाजूला UAE दिलेला धक्का। सुरुवातीला अमेरिकेनं केलेली नाकेबंदी समजून घेऊया। युद्धानंतर ट्रम्प प्रशासनानं इराणवरती आजपर्यंतचे सर्वात कठोर आर्थिक निर्बंध लादलेत। ट्रम्पनं याला इकॉनॉमिक D-Day असं नाव दिलंय। अमेरिकेचा मुख्य उद्देश आहे इराणच्या कमाईचा सर्वात मोठा मार्ग असलेली कच्च्या तेलाची निर्यात पूर्णपणे रोखणं। खर्ग आयलंड पर्शियन आखाताच्या उत्तरेला असलेलं अगदी छोटंसं बेट। इराणच्या एकूण कच्च्या तेलाच्या निर्यातीपैकी तब्बल 94% तेल हे एकट्या खर्ग आयलंडवरून जहाजांवर लोड केलं जातं। केपलरच्या रिपोर्टनुसार युद्ध सुरू होण्याआधी इराण या बेटावरून दररोज सुमारे 15.2 लाख बॅरल तेल निर्यात करत होता। पण आता अमेरिकेच्या सागरी नाकेबंदीमुळे ऑगस्ट महिन्यात इराणची तेल निर्यात घसरून ती प्रतिदिन 1.56 लाख बॅरल पर्यंत खाली आली आहे। इराणनं खर्ग आयलंडचा पर्याय म्हणून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या बाहेर जास्क हे बंदर विकसित केलं होतं, पण या आयलंडची क्षमता फारच कमी आहे। या आयलंडवरून दररोज फक्त 3 लाख बॅरल कच्च्या तेलाची निर्यात होऊ शकते। ही निर्यातही अमेरिकेच्या देखरेखीशिवाय होऊ शकत नाही। याचा अर्थ काय? तर इराणच्या सरकारला ज्या माध्यमातून मुख्य महसूल मिळतो, ज्या तेलाच्या व्यापाराद्वारे इराणला परकीय चलन मिळतं, तो मार्ग अमेरिकेनं नाकेबंदी करून जवळपास बंद पाडलाय। इराणकडे पर्यायी मार्ग फारसे शिल्लक राहिलेले नाहीयेत। थोडक्यात काय तर लष्करी पातळीवर जरी इराण अमेरिकेला टक्कर देत असला तरी आर्थिक पातळीवर इराणचं प्रचंड नुकसान होतंय। दोन्ही देशांमधल्या युद्धाचा निर्णय इथेच लागण्याची शक्यता आहे। दुसरा मुद्दा आहे UAE दिलेल्या धक्क्याचा, जो इराणसाठी जास्त धोकादायक आहे। खरं तर इराणसाठी अमेरिकेचे निर्बंध काही नवे नाहीत। युद्ध सुरू होण्याआधीही अमेरिकेनं इराणवरती आर्थिक निर्बंध लादलेलेच होते। या निर्बंधांना तोंड देण्याची सवय इराणला आहे। पण युद्धानंतर UAE इराणला जो धक्का दिला तो इराणसाठी अनपेक्षित आहे। आजवर इराणवरती अनेक देशांनी निर्बंध लादले, पण इराण हे निर्बंध झेलू शकला कारण UAE हा देश इराणची मदत करत होता। आकडेवारीनुसार युद्धाच्या आधी इराणच्या एकूण आयातीत तब्बल 30% वाटा UAEचा होता। इराण जगभरातून जेवढा माल आयात करतो त्यापैकी 30%पेक्षा जास्त माल एकट्या UAE कडून आयात केला जायचा।
पाश्चात्य देशांनी जरी इराणवरती निर्बंध लादले तरी त्या निर्बंधातून सुटण्यासाठी इराणचे उद्योगपती दुबईची मदत घ्यायचे. दुबईतल्या बँका, शेल कंपन्या, हवाला नेटवर्क आणि परवाना नसलेले क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस यांच्या माध्यमातून इराण आंतरराष्ट्रीय बाजारात अब्जावधी डॉलरचा पैसा फिरवत होता. पण युद्धानंतर काय झालं तर अमेरिकेनं हल्ला केल्यानंतर त्याला उत्तर म्हणून इराणनं UAEवर हल्ले चढवले. इराणच्या मिसाईल्स थेट दुबईमध्ये जाऊन पडल्या. याचा परिणाम हा झाला की UAEनं इराणसोबतचे सगळे आर्थिक संबंध अनिश्चित काळासाठी स्थगित केले. UAEनं व्यवहार बंद केल्यामुळे इराणची आंतरराष्ट्रीय बँकिंग सिस्टीम, परकीय चलन मिळवण्याचे मार्ग आणि महत्त्वाचं म्हणजे दैनंदिन वस्तूच्या आयातीचा मार्ग एका फटक्यात बंद झाला. यामुळे आता इराणची मोठी आर्थिक कोंडी व्हायला लागली आहे. इराणची IRGC मागच्या 40 वर्षांपासून छुप्या मार्गाने अर्थव्यवस्था चालवत होती. पण UAEच्या ऍक्शनमुळे इराणची ही शॅडो बँकिंग सिस्टीम फार उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे सध्या इराणची अवस्था काय आहे तर अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराणला तेल विकून पैसा कमवता येत नाहीये आणि UAEनं लादलेल्या बंदीमुळे जमवलेले पैसे खर्चही करता येत नाहीयेत. थोडक्यात काय तर इराणची दोन्ही बाजूंनी कोंडी झालेली आहे. इराण लष्करी पातळीवर जरी संघर्ष करत असला तरी आर्थिक पातळीवर त्याचं प्रचंड नुकसान होत आहे. या सगळ्यातून निष्कर्ष काय निघतो तर अमेरिकेविरुद्धचं युद्ध इराणनं पूर्णपणे जिंकलेलं नाही. वरवर इराणचं सैन्य युद्धात अमेरिकेवर भारी पडल्याचं दिसून येत असलं तरी अमेरिका आणि UAEनं केलेल्या आर्थिक कोंडीमुळे इराणची अर्थव्यवस्था पार मोडायला आली आहे. इराण लष्करी पातळीवर अमेरिकेचा सामना करू शकत असला तरी आर्थिक पातळीवर अमेरिकेला तोंड देणं इराणला शक्य नाहीये. एकूणच काय तर इराण युद्ध जिंकत नाहीये तर तो फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडतोय. आता इराण हे आणखी किती दिवस करू शकतो, तो अमेरिकेच्या निर्बंधांचा आणखी किती दिवस सामना करू शकतो यावर इराणचं भविष्य अवलंबून असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? इराण अमेरिका युद्धात नक्की जिंकतंय कोण? अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांचा सामना इराण करू शकेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.